तर नमस्कार, मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत सध्या शिरूर या ठिकाणी कानिफनाथ पाटा या ठिकाणी जोरदार असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे ठेवलेला आहे. 1 जानेवारी 2026 म्हणजे भीमा कोरेगावच्या दिशेने बऱ्याच संख्येने भीम अनुयायी हे मानवंदना देण्यासाठी विजयस्तंभाला या ठिकाणी येतात. सरांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आपल्या सोबत आहेत निरीक्षक करांडे साहेब. सर, कशा प्रकारे आपण या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे किंवा छत्रपती संभाजीनगर कडनं जालना नाशिक ही जे ट्रॅफिक आहे ही कशी वळवण्यात आलेली आहे? नमस्कार. सर्वप्रथम विजयस्तंभात अभिवादनास येणाऱ्या सर्व अनुयायांचं मी इथं अभिनंदन करतो, स्वागत करतो. येणाऱ्या भाविकांसाठी आपण जय्यत तयारी केलेली आहे. पोलीस प्रशासनामार्फत ठिकठिकाणी बॅरिगेटिंग केलेलं आहे. इथं जे नावरा चौकात आहे, इथून आपण जे पुण्याला जाणारे वाहन आहेत त्यांना नावरा मार्गे वळवत आहोत. फक्त अनुयायी यांच्या गाड्या अभिवादनासाठी पुढे सोडण्यात येणार आहे. पुढे त्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिथून पुढे बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पाठीमागे नगरच्या बाजूने देखील काही ठिकाणी बॅरिगेटिंग आहे, तिथून वाहने वळवण्यात येत आहे. अशा प्रकारे आमची तयारी आहे. तर नवीन वर्ष येत आहे, तर अवघ्या काही तासामध्येच नवीन वर्ष आता सुरुवात होणार आहे आणि जे ड्रंक अँड ड्राईव्ह, जसं आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी बरेच असे लोक या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह वगैरे असे असतात, त्यांच्या कशा प्रकारे आपण त्यांचा बंदोबस्त केलेला आहे किंवा कशा प्रकारे पुढील व्यवस्था आपण ठेवलेली आहे? जवळपास सर्वच पोलीस आज रस्त्यावर आहेत. चौकात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. त्याची देखील आपण दक्षता घेत आहोत. धन्यवाद सर. तर हे होते आपल्यासोबत निरीक्षक करांडे साहेब. मी मराठीसाठी रांजणगाव प्रतिनिधी शंकरसिंग ठाकूर, पुणे. तर नमस्कार, मी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आहोत सध्या शिरूर या ठिकाणी कानिफनाथ पाटा या ठिकाणी जोरदार असा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पोलीस प्रशासनातर्फे ठेवलेला आहे. 1 जानेवारी 2026 म्हणजे भीमा कोरेगावच्या दिशेने बऱ्याच संख्येने भीम अनुयायी हे मानवंदना देण्यासाठी विजयस्तंभाला या ठिकाणी येतात. सरांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात. आपल्या सोबत आहेत निरीक्षक करांडे साहेब. सर, कशा प्रकारे आपण या ठिकाणी बंदोबस्त केलेला आहे किंवा छत्रपती संभाजीनगर कडनं जालना नाशिक ही जे ट्रॅफिक आहे ही कशी वळवण्यात आलेली आहे? नमस्कार. सर्वप्रथम विजयस्तंभात अभिवादनास येणाऱ्या सर्व अनुयायांचं मी इथं अभिनंदन करतो, स्वागत करतो. येणाऱ्या भाविकांसाठी आपण जय्यत तयारी केलेली आहे. पोलीस प्रशासनामार्फत ठिकठिकाणी बॅरिगेटिंग केलेलं आहे. इथं जे नावरा चौकात आहे, इथून आपण जे पुण्याला जाणारे वाहन आहेत त्यांना नावरा मार्गे वळवत आहोत. फक्त अनुयायी यांच्या गाड्या अभिवादनासाठी पुढे सोडण्यात येणार आहे. पुढे त्यांची पार्किंगची व्यवस्था केलेली आहे. तिथून पुढे बसची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच पाठीमागे नगरच्या बाजूने देखील काही ठिकाणी बॅरिगेटिंग आहे, तिथून वाहने वळवण्यात येत आहे. अशा प्रकारे आमची तयारी आहे. तर नवीन वर्ष येत आहे, तर अवघ्या काही तासामध्येच नवीन वर्ष आता सुरुवात होणार आहे आणि जे ड्रंक अँड ड्राईव्ह, जसं आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी बरेच असे लोक या ठिकाणी ड्रंक अँड ड्राईव्ह वगैरे असे असतात,